मला ॲक्च्युली खूप आश्चर्य वाटलं त्यावेळेला, ज्यावेळेला मराठीमध्ये पण मी एका पद्धतीने अनोळखी असल्यासारखा मला खूप वेळा ट्रीटमेंट मिळाली. म्हणजे मराठी नसल्यासारखंच ट्रीटमेंट मिळाली. आणि तो थोडासा डिसहार्टनिंग म्हणू शकतो किंवा हर्टिंग म्हणू शकतो. ज्या प्रकारे मराठी ऑडियन्सनी, मराठी लोकांनी जेवढं प्रेम दिलं आणि म्हटलं की हा आमचा मराठी मुलगा आहे, तसं मराठी इंडस्ट्रीकडून काहीच कधीच आत्तापर्यंत कधी असा फील नाही आला. बिग बॉसमुळे मला मला मराठी ऑडियन्सशी परत एकदा भेटण्याचा एक चान्स मिळाला. प्रयत्न तो डेफिनेटली झाला आणि चांगला झाला. पण आजही मला इंडस्ट्रीतले लोक विचारतात, मराठी इंडस्ट्रीमधले लोक, तू मराठी खूप चांगलं बोलतो. अरे तर ते आता या तुझं मार्केटिंग कमी पडलं, तुझा अप्रोच कमी पडला, काय वाटतं तुला? काय आय एम म्हणजे तसं तसं मराठी इंडस्ट्री एवढं मोठी पण नाही आहे, किंवा हे एक असू शकतं की माझा कल जो होता तो हिंदी इंडस्ट्रीकडे जास्त राहिला. कारण इंडियन आयडल एक हिंदी प्लॅटफॉर्म होता. मी जास्त करून जे गाणी शिकणं म्हणा, माझे गुरुजी पण म्हणा, सगळे नॉर्थ इंडियन जास्त होते. पण मी मराठी मीडियममधला मुलगा आहे. मी राजा शिवाजी दादरच्या शाळेतला विद्यार्थी आहे. त्यामुळे इवन मी पुढे बॉटनी करणार होतो, आणि तर ते म्हटलं की मराठीमध्येच करीन, एवढं पण चाललेलं माझं शाळेच्या वेळेला. पण मी असं कधीच नाही केलं की किंवा असं झालं पण नाही. माझ्या पहिल्या फिल्ममध्ये पण मराठी लोकांबरोबरच मी हिंदी फिल्म केली आहे. त्यामुळे तसं कधीच नव्हतं. पण लोकांना एक एक म्हणू शकतो की एक भ्रम आहे माझ्याबद्दल की हा हिंदी कळणारा मराठी मुलगा आहे.